वारसा कुठेतरी चालवला पाहिजे. आणि कारण जसा मंत्र्याचा मुलगा मंत्री होतोय तसा आपल्याला सुद्धा झालं पाहिजे ना. ही क्षेत्र त्यांनी चालवलं पाहिजे, त्यांच्या पद्धतीनं चालवलं पाहिजे. मित्रांनो नक्की आमच्या मनापासून इच्छा आहे राजा आणि सर्जा ही गाडी पळवायची. मागे पण तुम्ही पक्षाला आमच्या बैल दिला त्याबद्दल धन्यवाद मनापासून. राजा काय ते राजाच आहे. राजागत राज पण केले. आणि सगळ्यात महत्वाचं मला मागं पण आपल्या भैयाचा फोन आलतो 2 तेव्हा पण करू म्हणलं होतं. आणि पंढरी शेठचा हा बैल लय लाडका होता पहिल्यापासून. नाही लाडका होता, त्यांनी सर्वोत्तम किंमत 99 लाख केली होती. आज मी सांगतो, आम्ही द्यायचा बी ठरला होता बैल त्यांना, पण पुन्हा पुशेगावच्या मैदानामुळं पुन्हा कॅन्सल केलं. साहेबांनी म्हटलं आता राहू द्या. मित्रांनो आपण आलोय गर्णिकीचा राजा आणि दादा सरकार. मित्रांनो एक काय सांगचाल आज बैलाची गाडी घ्यायसाठी आला? नाही दादाच म्हटले की बैलाची गाडी घेऊया, कारण की ज्यावेळेस आप्पा होते त्यावेळेस आप्पांचा हा बैल लाडका होता. आणि त्यावेळेस या बैलाची मागणी पण आप्पांनी केली होती. मग आज गुणाशेठ अड्ड्यात आलेत आणि सेम आप्पांच्या रूपामध्ये आम्हाला गुणाशेठ मिळाले, कारण की तेवढा स्वभाव असा अगोदर लोकांना वाटत नव्हतं की बैलगाडी क्षेत्रात की गुणाशेठचा स्वभाव पण असा असू शकतो नाही का. म्हणजे वडिलांच्या पायावरती असा मुलगा घडू शकतो असं अगोदर बऱ्याच जणांना वाटत नव्हतं, परंतु अशक्य गोष्ट दादानी शक्य करून दाखवली. आणि प्रत्येक बैलांना भेटी असतील. आताच बाकासूरचं सुद्धा दर्शन, देवादर्शन सुद्धा दादाने आल्याला घेतले. अड्ड्यात आल्यावर दादा म्हटले की आप्पाचाला आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, आणि त्याचं दर्शन घेतलं. आणि आप्पांसुद्धा आवडता बैल हा गर्णीचा राजा होता. आणि म्हणून दादा म्हटले की चला आपण आप्पांची आठवण आपण भेटून येऊया. मित्रांनो गुरुनाथ शेठ म्हणजे मित्रांनो बोलणं कमी, ज्यांचं पण काम चांगलं असतंय. प्रत्येक वेळा म्हणजे सर्वसामान्य ज्याप्रमाणे आप्पा किंमत देत होतं त्याप्रमाणे हा पण माणूस तेवढ्याच पद्धतीनं. नाही, बैलगाडी क्षेत्रातला जर पहिला जर देव जर म्हटलं जातं, म्हणजे देव म्हणून ज्याच्याकडं बघितलं जातं या महाराष्ट्रात, आणि अखंड महाराष्ट्र एका माणसाच्या शब्दावर अख्खा चालायचा. म्हणजे त्यावेळेस बैलगाडी क्षेत्रच एका माणसाच्या शब्दावर चालायचं, ते म्हणजे स्वर्गवासी पंढरी आप्पा. आणि आप्पांच्या नंतर जर तो वारस कोण चालवणार नाही का. आणि त्याच्यानंतर जर हे एवढं मोठं यश, कारण की बैलगाडी क्षेत्रात बैल लागणं ही लय मोठा पार्ट आहे. आणि ही अशी दावण आहे की या दावणीचा बैल अखंड बैल पाहिली, असं एकच नाही, अखंड बैल मला वाटते 15-16 बैल आत्तापर्यंत या दावणीला पाहिली. म्हणजे भरपूर जणांनी भरपूर बैल घेतले, पण बैल लाभणं असतं नाही, ते ह्या दावणीचा एक गुणधर्मच आहे. बैलांसाठी भरपूर आप्पांनी केलं. आणि त्याचबरोबर दादा आपला बैल 88 भाग 1 कोटीपर्यंत मागायचं काम शेटनी केलं होतं त्यावेळेस. आणि त्यांचा मुलगा त्यांच्याच पायावर पाय ठेवून म्हणजे सगळ्या गोष्टी. अनेक लोक म्हटले पंढरी शेठच्या माघारी म्हणजे पोरांनी करावं, पण त्यांच्यासारखंच ते करायला लागले. बरोबर आहे की त्यांनी केलं पाहिजे, कारण त्यांचं अधूर स्वप्न आहे ते त्यांनी साकार केलं पाहिजे ना. म्हणजे वारसा कुठेतरी चालवला पाहिजे. आणि कारण जसा मंत्र्याचा मुलगा मंत्री होतोय तसा आपल्याला सुद्धा झालं पाहिजे ना. ही क्षेत्र त्यांनी चालवलं पाहिजे, त्यांच्या पद्धतीनं चालवलं पाहिजे. त्यांनी जसं फडके साहेबांनी चालवलं तसं ह्यांनी चालवलं पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला? वाटतंय हाय त्यात छाप तीच तशीच छाप आहे? हाय आताशी वाटायला लागलं, कारण ह्याच्या मागं नव्हतं वाटत, पण आता वाटायला लागलं. आणि पंढरी शेठचा हा बैल लय लाडका होता पहिल्यापासून. नाही लाडका होता, त्यांनी सर्वोत्तम किंमत 99 लाख केली होती. आज मी सांगतो, आम्ही द्यायचा बी ठरला होता बैल त्यांना, पण पुन्हा पुशेगावच्या मैदानामुळं पुन्हा कॅन्सल केलं. साहेबांनी म्हटलं आता राहू द्या आमच्या घरीच बैल, असं झालं होतं. 99 लाख किंमत केली. आणि चटणी भाकरीचा पैलवान आहे. आज काय वाटते बैलाला भेटून? बैलाला भेटून चांगला वाटला. मी बैलाच्या दर्शनासाठी आलो इथे, आणि मेन खास करून त्यांच्याकडे पैऱ्यासाठी आले. सर्जा आणि राजा एकत्र पळवायचे आपल्याला एक अड्डा, तेच त्यांच्याकडून सांगायला आलो की आपण बैल एकत्र पळवूया सर्जासोबत. मित्रांनो बघा, दादा नाही म्हणणार नाही तर, कारण दादा काय सांगचाल ही पायरा इथंच फिक्स करूया आपण? होय करूया चला. लाईव्ह परवा काय सांगता? चला 30 तारखेलाच पळवू चला बैल. म्हणजे काय असेल तारीख असेल त्या दिवशी हा त्या नाही 30 तारीखच. आता समजा कधी एवढी माणसं जमल्या एखादं सांगतो ना.
30चा झाले पैरा सर्जाचा आणि 30 नंतर कुठलाही एक अड्डा जे बोलतील जे मैदान बोलतील त्या मैदानाला आपण राजा आणि सर्जा एकत्र बोलू. एवढं काय सांगते बैलाबद्दल? राजा काय ते राजाच आहे आणि राजागत राज पण केले. आणि सगळ्यात महत्वाचं मला मागं पण आपल्या भैयाचा फोन आलतो 2 तेव्हा पण करू म्हणलं होतं. आणि आता तुम्ही होता ही बाईटच्या विषय अगोदर आपला विषय झाला की बाबा गाडी ही पळवायची म्हणून आम्ही आता 30 तारखेचं मैदान झाले की राजाला आपल्या आणि सर्जाला जशी पळायला फाटी योग्य बघून आपण एक मैदान करून टाकू, काय विषय नाही. एक म्हणजे गाडी जुळली तर आपण पुढे बी पळू, असं नाही की एकच म्हणजे आपण भरपूर मैदान होते ते, त्याला काही एकच मैदान होत नाही ना. गाडी जुळली तर दुसरं मैदान होतंय ना, असं होतंय. मित्रांनो नक्की आमच्या मनापासून इच्छा आहे राजा आणि सर्जा ही गाडी पळवायची. मागे पण तुम्ही पक्षाला आमच्या बैल दिला त्याबद्दल धन्यवाद मनापासून. ते धन्यवाद कशासाठी? काय असलं मानायचं नाही, आपण बैलाला एकमेकाला दिलं तर घेतलं पाहिजे ना. बैल आज तुमचा पळाला मला दिला पाहिजे, माझा पळाला तुम्हाला दिला पाहिजे. शी काय उसणच आहे एकमेकाला. मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रातली 2 बैल आहेत, बकासूर आणि राजा. बऱ्यापैकी ह्या बैलाला लय मान्यता आहे आणि गरीबाचा बैल म्हणून याला समजलं जातो. काय सांगतो? अनेक लोक म्हटले बाबा संपला काय बैल. नाही बैल कुठला संपत नसतोय. आणि ज्या वेळेस ह्या 2 बैलांवरती असा प्रश्नचिन्ह उभं राहिलं की बैल थांबला संपला, त्यावेळेस या बैलांनी अखंड महाराष्ट्रानं बघितले की त्यावेळेस एकच नंबर केला आहे. म्हणजे तुम्ही त्या दिवशी चोराडचा सेमीफायनल पण बघा राजाचा, त्या चोराडच्या मैदानात 1 नंबर असून सेमी काढणं दानाभाव कोणाची गोष्ट नाही. या बैलाने 1 नंबर असून सेमी काढला त्या पुळकोटीच्या पाकऱ्याबरोबर. म्हणजे संपत कोण नसते. थोडंसं काय ज्यावेळेस माणूस जन्माला येतो त्याला पण आजार होत असतोय. म्हणजे कोणाचा पाय मुरगाळतो त्यावेळेस माणूस 2-3 दिवस लंगडत चालतो, कोणाच्या पोटात दुखतं, माणूस आजारी असतो, ताप येतो, थंडी येतो. ह्या अशाच गोष्टी बैलाला पण असतात. पण माणूस आजारी पडला म्हणून माणूस संपत नाही. तर हा बैल आहे आणि हा ओरिजिनल बैल आहे आणि धनगरी खिलार जातीचा बैल आहे. ही वस्तू कधी संपणार नाही. अजून 4-5 वर्ष हा बैलाचा पळ असाच राहणार. चला मित्रांनो, आणि शेट आभारी आहे बरं का, तुम्ही इथपर्यंत आला आणि तुमचं पण आभार. कारण ह्या बैलाचा संघर्ष मी लहानपणापासून बघितला आहे आणि संघर्षातून उभा राहिलेला बैल आहे. आणि ज्यावेळेस मालकाचं कुठं वाटतं ना मालकाला की बाबा नाव ठेवतील लोक, त्या दिवशी त्या दुसऱ्या मैदानात तो 1 नंबर करतो. पुसेगावच्या मैदानाच्या आदल्या ह्याच्यात गटाला मार खाल्ला होते ना. अनेक लोक म्हणले गटाला मार खाल्ला आता पैरा तर ह्याला होतोय का, पण त्यानं 1 नंबर केला तिथे. हो, महत्वाची गोष्ट काय पळत बैला तसा आहे. म्हणजे बैल कुठला संपत होतो काय, एखाद्या अड्ड्याला काय असतं फाट्यांमुळे कुठे कधी बैल मार खात्यात, खालीवर असते त्याच्यामुळं मार खात्यात, असं काय नसतं. एक अड्डा बैलानं काय बैल पहिला फेरा कमी काढतात असं पण असते ना, आणि दुसरा दिवसा फेरा जास्त काढतात. धन्यवाद मित्रांनो.